पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच निवृत्ती घेणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। त्यामुळे मोदी यांच्यानंतर भाजपची आणि देशाची धुरा कुणाकडे जाणार हा प्रश्न केवळ भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अत्यंत औत्सुक्याचा ठरला। 2029च्या निवडणुका जवळ येत असल्याने लवकरच वारसदार ठरवला जाणार असल्याची चर्चा आहे। सध्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। त्यामुळे भाजपचा पुढचा वारसदार कोण असा प्रश्न निर्माण झाला। या व्हिडिओतून पाहूयात की भाजपकडून पंतप्रधान पदाचा चेहरा नेमका कोण असू शकतो। फडणवीस पंतप्रधान बनू शकतात। फडणवीस पंतप्रधान बनल्यानंतर महाराष्ट्राला काय फायदा होऊ शकतो। फडणवीस स्वतंत्र भारताचे पहिले मराठी पंतप्रधान होतील। फडणवीसांना आरएसएसची मदत होईल। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। नरेंद्र मोदी देशाचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, पण भाजपमध्ये एक नियम आहे, जो नेता 75 वर्षांचा होतो त्याला पक्षात दुसरी जबाबदारी दिली जाते। आता सध्या पीएम मोदी 75 वर्षांचे आहेत। 2029 पर्यंत त्यांचं वय 79 वर्ष होईल। त्यामुळे भाजप पुढच्या चेहऱ्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे। सध्या प्रामुख्याने 3 चेहरे राष्ट्रीय पातळीवर आघाडीवर मानले जातात। यामध्ये पहिलं नाव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे, जे भाजपमधील अत्यंत लोकप्रिय आणि कट्टर हिंदुत्ववादी चेहरा आहेत। उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा दबदबा आहे। दुसरं नाव आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे, जे भाजपचे मुख्य रणनीतिकार आणि आधुनिक काळातील चाणक्य मानले जातात। पक्षाच्या संघटन रचनेवर आणि खासदारांवर त्यांची सर्वात मजबूत पकड आहे। तिसरं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत निष्ठावंत, तरुण, उच्च शिक्षित आणि देशातील सर्वात महत्त्वाच्या आर्थिक राज्याचे प्रदीर्घ काळ नेतृत्व केलेले सुसंस्कृत नेते म्हणून ओळखले जातात। या तिघांशिवाय नितीन गडकरी किंवा राजनाथ सिंह यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत असली तरी वयाच्या गणितामुळे भविष्यातील दीर्घकालीन नेतृत्वाच्या शर्यतीत वरील 3 तरुण आणि मध्यमवयीन चेहरेच मुख्य दावेदार मानले जातात। योगी आदित्यनाथ हे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असले तरी राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान बनताना त्यांच्या मार्गात काही मोठे राजकीय अडथळे आहेत। पहिला मुद्दा म्हणजे जातीय समीकरणांमधील अडचण। उत्तर प्रदेशातील राजकारणात योगी आदित्यनाथ यांच्यावर वारंवार एका विशिष्ट जातीला म्हणजे ठाकूर राजपूत समाजाला झुकतं माप दिल्याचा आरोप विरोधकांकडून आणि पक्षांतर्गत घटकांकडूनही केला जातो। त्यामुळे यूपीमध्ये भाजपला काही निवडणुकांमध्ये अंतर्गत नाराजीचा फटकाही बसला। राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करताना सर्व जातींना आणि प्रांतांना एकत्र घेऊन जाणं आवश्यक असतं, जिथं योगींचं हे जातीय समीकरण कमकुवत ठरतं। यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांचे विचार थोडे वेगळे असल्याचे पाहायला मिळतात। सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेल्या काही काळातील आपल्या भाषणांमध्ये देशातील 140 कोटी जनता एक आहे आणि सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे यावर वारंवार भर दिलाय। देशाला पुन्हा कोणत्याही प्रकारच्या अंतर्गत फाळणी किंवा सामाजिक संघर्षाकडे नेण्याऐवजी मुस्लिमांना आणि सर्व घटकांना सोबत घेण्याची संघाची दीर्घकालीन रणनीती राहिली। योगी आदित्यनाथ यांची कट्टर प्रतिमेची एक मर्यादा आहे। त्यांची ओळख अत्यंत कडक आणि आक्रमक हिंदुत्ववादी नेत्याची आहे। जर भाजपला केंद्रात पूर्ण बहुमत मिळालं नाही आणि मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर सरकार चालवावं लागलं तर चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार किंवा इतर मवाळ विचारसरणीचे प्रादेशिक मित्रपक्ष योगी आदित्यनाथ यांच्या नावावर सहजासहजी संमती देणार नाही। अशावेळी राष्ट्रीय पातळीवर सर्वांना मान्य होईल असा मवाळ चेहरा पुढे करावा लागेल, जिथं योगी आदित्यनाथ मागे पडू शकतात। अमित शाह पंतप्रधान होणार का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या उपपंतप्रधान होणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्यानंतर तेच 2029 मध्ये पंतप्रधान पदाचे दावेदार असतील असं म्हटलं जातं। अमित शाह हे मोदींचे अत्यंत विश्वासू सहकारी असले तरी भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा इतिहास पाहिला तर त्यांच्या पंतप्रधान होण्याच्या मार्गात काही अडचणी ठरतात। भारताच्या राजकीय इतिहासात उपपंतप्रधान हे पद अंतिम सत्ता
हा एक ऐतिहासिक तथ्याचा पुरावा आहे. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये उपपंतप्रधान होते, मात्र ते कधीही देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाही. हीच परिस्थिती पूर्वी सरदार पटेल किंवा इतर पक्षांच्या नेत्यांची झाली. त्यामुळे जर अमित शाह यांना आगामी काळात उपपंतप्रधान बनवलं गेलं तर ती त्यांची ताकद नसून त्यांना पंतप्रधान पदाच्या थेट शर्यतीतून बाहेर ठेवण्याची रणनीती असू शकते. दुसरा मुद्दा म्हणजे मोदी शाह विरुद्ध संघ समीकरण. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं पक्षावर पूर्ण पकड मिळवून पडद्यामागं संघाला काही प्रमाणात डावलण्याचा प्रयत्न केल्याचं चित्र निर्माण झालं. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर संघानं आपली पकड पुन्हा मजबूत करण्यास सुरुवात केली. अशावेळी संघ भाजपवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतःच्या हक्काच्या आणि मूळ स्वयंसेवकाला पुढे आणण्याचा पूर्ण जोर लावेल. अमित शाह यांना पुढे आणणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा जरी सुरू नसली तरी ते शांतपणे आणि अचानक पुढे येत पंतप्रधान होऊ शकतात. फडणवीसांकडे अशा काही गोष्टी आहेत ज्या त्यांना उर्वरित सर्व नेत्यांपेक्षा वेगळे आणि प्रबळ बनवतात. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं तरुण नेतृत्व आणि दीर्घकालीन स्थैर्य. देवेंद्र फडणवीसांचं सध्याचं वय 55 वर्ष आहे. भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये ते तुलनेत अत्यंत तरुण आहे. जर ते पंतप्रधान झाले तर ते पुढील 15 ते 20 वर्ष पक्षाचं आणि देशाचं सक्षमपणे आणि स्थिर नेतृत्व करू शकतात. मोदींनंतर भाजपला अशाच एका दीर्घकालीन चेहऱ्याची गरज आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक. फडणवीस हे मूळचे नागपूरचे, जिथं संघाचं मुख्यालय आहे. त्यांचं कुटुंब पिढ्यानपिढ्या संघाशी एकनिष्ठ राहिलंय. ते संघाचे अत्यंत विश्वासू आणि लाडके स्वयंसेवक मानले जातात. जेव्हा जेव्हा भाजपमध्ये भविष्यात संभ्रमाची परिस्थिती निर्माण होईल तेव्हा संघ आपलं संपूर्ण वजन फडणवीसांच्या पाठीशी उभं करेल. फडणवीस पंतप्रधान झाले तर देशाचा काय फायदा होईल? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पंतप्रधान पदाची सूत्र आल्यास देशाच्या राजकारणात आणि अर्थकारणात मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळतील. त्यांच्या कार्यशैलीत सर्वपक्षीय समन्वय आणि सुसंस्कृत राजकारण दिसून येतं. फडणवीस हे त्यांच्या अत्यंत संयमी आणि सुसंस्कृत भाषेसाठी ओळखले जातात. ते विरोधकांवर कधीही वैयक्तिक पातळीवर जाऊन चिखलफेक करत नाही. त्यांची ही कार्यशैली अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी जुळणारी आहे. केंद्रात वेगवेगळ्या विचारसरणीच्या मित्रपक्षांना एकत्र ठेवून विरोधकांशी सुसंवाद साधत देश चालवण्यासाठी त्यांचा हा सुसंस्कृत स्वभाव देशाला राजकीय स्थैर्य देईल. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं आधुनिक शिक्षण आणि आर्थिक नियोजन. फडणवीस हे कायद्याचे पदवीधर असून बिझनेस मॅनेजमेंटचे तज्ज्ञ आहेत. त्यांना अर्थकारणाची सखोल जाण आहे. जर त्यांनी पंतप्रधान पदासोबत देशाचं अर्थ मंत्रालय आपल्याकडे ठेवलं किंवा त्यावर थेट नियंत्रण ठेवलं तर ते देशाच्या कर रचनेत आणि आर्थिक धोरणांमध्ये उत्तम सुधारणा करून नियोजनबद्ध विकास करू शकतात. त्यांच्या उत्तम इंग्रजी संवाद कौशल्यामुळे जागतिक व्यासपीठांवर त्यांनी यापूर्वीच आपली छाप पाडली. जागतिक नेत्यांशी थेट आणि प्रभावी संवाद साधून ते भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूक आणि जागतिक दर्जाचे उद्योग आकर्षित करू शकतात, ज्यामुळे देशात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होते. फडणवीस पंतप्रधान झाल्यावर महाराष्ट्राला काय फायदे होऊ शकतात? एक मराठी माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर बसणं हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि सुवर्ण क्षण ठरेल. त्यामुळे राज्याला थेट आणि मोठे फायदे होतील. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योग आणि महत्त्वाचे प्रकल्प शेजारील गुजरात राज्यात गेल्यानं महाराष्ट्रातील जनतेमध्ये आणि तरुणांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळते. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाल्यास दिल्लीच्या सत्तेचं केंद्र महाराष्ट्राच्या बाजूने अधिक सकारात्मक असेल, ज्यामुळे महाराष्ट्र विरुद्ध गुजरात या आर्थिक वादावर कायमचा पडदा पडेल. महाराष्ट्रातील हक्काचे प्रकल्प इतर राज्यांत जाणार नाहीत आणि गुंतवणुकीचं संतुलन राखलं जाईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होईल. फडणवीस यांना महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ओळखलं जातं. समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रोचं जाळं, जलयुक्त शिवार यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी राज्यात यशस्वी करून दाखवले. ते पंतप्रधान झाल्यास महाराष्ट्रातील रेल्वे, हायवे, बंदरे आणि विमानतळांच्या रखडलेल्या राष्ट्रीय प्रकल्पांना तातडीनं निधी मिळून राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगानं पुढे जाईल. देशाच्या GDP मध्ये सर्वाधिक वाटा असूनही महाराष्ट्राला अनेकदा दिल्लीच्या राजकारणात दुय्यम स्थान मिळत असल्याची भावना राहिली. मराठी पंतप्रधान झाल्यानं महाराष्ट्राचं राजकीय वजन राष्ट्रीय पातळीवर प्रचंड वाढेल आणि केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या महसुलाचा वाटाही न्याय पद्धतीनं मिळेल. स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि नितीन गडकरी
यांसारख्या बलाढ्य मराठी नेत्यांची नावं पंतप्रधान पदाच्या चर्चेत आली. परंतु दिल्लीच्या राजकीय समीकरणांमुळे कोणत्याही मराठी नेत्याला आजपर्यंत देशाचं थेट पंतप्रधानपद भूषवता आलं नाही. आता अनेकांना वाटेल की मोरारजी देसाई हे तर पंतप्रधान झाले होते, पण ते द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यातही गुजराती. देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं पहिल्यांदाच एका मराठी माणसाला देशाचं पंतप्रधानपद मिळण्याची ऐतिहासिक संधी निर्माण होऊ शकते. हा केवळ एका पक्षाचा विजय नसेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील नेतृत्वानं दिल्लीच्या तख्तावर आपली मोहर उमटवल्यासारखं असेल. महाराष्ट्रातील जनता पक्षीय भेद विसरून मराठी पंतप्रधान या अस्मितेच्या मुद्द्यावर फडणवीसांच्या पाठीशी भावनिक आणि राजकीय दृष्ट्या पूर्ण ताकदीनं उभी राहिलेली दिसेल. म्हणजेच राजकारणात अनेकदा निवडणुका पक्षाच्या सर्वात लोकप्रिय चेहऱ्यावर लढवल्या जातात, परंतु सत्ता वाटप करताना आणि भविष्याचा विचार करताना पडद्यामागून शांत, सुशिक्षित आणि सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या चेहऱ्याची निवड केली जाते. 2029 नंतर जर भाजपनं नेतृत्व बदलाचं पाऊल उचललंच, तर योगी आदित्यनाथ यांची कट्टर प्रतिमा आणि अमित शहा यांच्यावरील मर्यादा लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पूर्ण पसंती असलेले देवेंद्र फडणवीस हेच देशाचे पुढचे पंतप्रधान म्हणून उदयास येऊ शकतात. हा बदल भारत देशाला आधुनिक आर्थिक प्रगतीकडे नेणारा आणि महाराष्ट्र राज्याला वैभवाच्या शिखरावर पोहोचवणारा ठरेल, यात शंका नाही. मात्र आता भाजप आणि RSS कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करून थेट पंतप्रधान बनवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.